धाराशिवच्या ढोकी गावातील गट क्रमांक 607 येथील जमीन व्यवहारावरून गंभीर आरोप समोर आलेत। सुनील विष्णुपंत जोशी या शेतकऱ्याने इस्माईल हनुरे आणि शरीफ तांबोळी यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे। तक्रारीनुसार व्यवहारातील 20 लाख रुपयांचे 4 चेक बाउन्स झाले, तर 30 एप्रिल रोजी एका अनोळखी खात्यातून 50 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले। त्यानंतर जमिनीवर परवानगीशिवाय प्लॉटिंग सुरू केल्याचा आरोपही करण्यात आला। व्यवहार रद्द करण्याची नोटीस दिल्यानंतर 40 लाखांची मागणी तसंच घड जमिनीवर ताबा आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाईची मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे। मात्र या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही। संबंधितांची बाजू समोर येणेही महत्त्वाचे आहे। अरे हिंदू शेतकरी त्यांच्या जमिनीवर लँड ज्याचं षडयंत्र आले तुमच्या समोर आला, तुम्ही आता त्यांची मदतीसाठी त्यांच्या सोबत आहेत, काय सांगा? आम्हाला शेतकरी परिवाराने 15 जुलै रोजी ही सगळी साधारण घटना आम्हाला सांगितली। 15 जुलैला त्या लोकांना लातूरमध्ये येऊन हे कळम ढोकी इथले काही गुंड लोक घेऊन येऊन ह्यांना धमकावण्यात आलं। ह्यांच्या घरी एक बोगस पोलीस कर्मचारी आणून बेरात्री ह्यांना धमकावण्यात आलं। जेव्हा आम्हाला या सगळ्या घटना निदर्शनास आल्या त्यावेळेस आम्ही सरळ या पीडित परिवाराचं मदत करायची ठरवली। त्यानंतर आम्ही तिथंही ह्यांचं जे ज्या हद्दीमध्ये घर येतं तिथल्या पोलीस निरीक्षकांना आम्ही साधारण घटना सांगितली। त्यानंतर त्या पोलीस निरीक्षक साहेबांनी त्या दोन्ही कुणी हन्नुरे आणि तांबोळी ही जी पार्टी आहे त्या दोघांना बोलवून त्यांच्यावरती प्राथमिक त्यांनी कारवाई केली। पण ते तिथंच थांबले नाही। त्यांनी मग परत कुठले अन्य गुंडे स्वरूपाचे हे करून या पोलिसांना दिशाभूल करून या परिवारावरती कसा दबाव टाकला जाईल आणि या लोकांना कसं यांची जमीन हडप केली जाईल हा त्यांचा हेतू आहे। पण आम्ही ते होऊ देणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या पीडित हिंदू कुटुंबासोबत अवैध प्लॉटिंग पण केली होती। महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गाव येथे एका हिंदू शेतकऱ्यांची 1 एकर 17 गुंठ्या जमीनवर इथला जिहाद्यांनी लँड जिहादचा षडयंत्र केलेला आहे। तिथे अवैध प्लॉटिंग पण केली होती। सध्या ते अवैध प्लॉटिंग काढून टाकली। या जमीन आता हिंदू शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे, तरी पण त्यांना न्याय भेटत नाहीये। काय कारण आहे त्यांच्यात जाणून घेऊ। काय जोशी काका, तुमची किती जमीन आहे? हे 1 एकर 17 गुंठे आहे। हा, मग कसं काय व्यवहार झालं होतं ते कुरेशीची, काय झालं नेमकं? यांच्याबरोबर कळमचे इस्माईल तांबोळी आणि शरीफ तांबोळी आणि इस्माईल हनुरे या दोघांसोबत व्यवहार झाला होता। तर 1,40,40,00,000 झाला होता। जानेवारीमध्ये त्यांनी 5 लाख रुपये दिले, फेब्रुवारीमध्ये 30 लाख रुपये दिले, 6 लाख रुपये कॅश दिली होती आणि 5 लाखाचे 4 चेक दिले होते। चारी चेकवर खोट्या सह्या करून दिल्या आणि सगळे चेक बाउन्स झाले। त्यापैकी एक चेक आज पण माझ्याकडे आहे। मग हे फसवणूक झाल्याचं माझ्या थोडंसं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी मला न सांगता 80 लाख रुपये पुढच्या महिन्यात टाकले। मग 80 लाखामध्ये कोणी टाकले 80 लाख रुपये? 80 लाख रुपये कुरेशी म्हणून आहेत, ते कोण आहे? कळमचे। त्यांना मी ओळखत पण नाही आहे। ते का त्यांनी का टाकले तुमच्या खात्यात 80 लाख? ते पण माहित नाही, कारण त्यांच्याशी ओळख नाही, माझा व्यवहार नाही, ह्या व्यवहारात त्यांचा संबंध पण नाही आणि त्यांच्याशी काही आपलं बोलणं झालेलं नाही। मग त्यांनी 80 लाखातले 50 लाख टाकले, तर ते आमच्या बँकेकडनं आम्हाला कळालं की 50 लाख रुपये त्यांचे आलेत। मग हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की थर्ड पार्टीचे आहेत म्हणून। मग हे गोष्टीचे मला मान्य नाही, थर्ड पार्टीला मी देणार पण नाही। आणि ह्यांच्याशी व्यवहार झाला असताना दुसऱ्याकडनं पैसे घेणं हे बेकायदेशीर आहे ह्याची कल्पना मी त्यांना दिली होती। तरी पण ह्याची तक्रार मी पोलीस स्टेशन आणि SP ऑफिसला दिलेली आहे। तक्रार दिलेली आहे ना। थर्ड पार्टीचं काय कारण आहे 50 लाख अकाउंट मध्ये टाकणार, का टाकले? सुरुवातीला आम्ही त्यांना सगळे पैसे हे व्हाईटमध्ये म्हणजे ऑनलाईन आम्हाला पैसे द्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली होती। त्याच्यानुसार त्यांनी असं म्हटले की आमच्याकडे तेवढे ऑनलाईन पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही थर्ड पार्टीमार्फत पेमेंट टाकलेलं आहे। पण आम्हाला सुरुवातीची जी फसवणूक झालेली होती त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे सुद्धा एखाद्या तिसऱ्या माणसाकडून पेमेंट आपल्याला टाकायचं आणि नंतर आमचे काही उधारी वगैरे होती असं म्हणून परत पैसे जमीनही घ्यायची आणि पैसे पण परत वापस घ्यायचे, अशा पद्धतीचं फसवणूक व्हायला लागली। हे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही त्या संबंधित व्यक्तींना सांगितलं की बाबा आम्ही संबंधित व्यक्तींना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत व्यवहार करू शकत नाही। त्या दिवशीपासून आम्हाला त्यांनी मानसिकदृष्ट्या गुंड पाठवून, काही लोकलचे राजकीय नेते पाठवून, त्यांचे चेले चपाटे पाठवून आम्हाला परेशान करायला सुरुवात केली।
या संदर्भात आम्हाला उचलून घेऊन जाऊ, त्याच्यानंतर तुमच्या शेतावर कोण म्हणलं उचलून घेऊन असं? हे जे खरीददार आहेत ह्यांनी आम्हाला धमकी दिली की आम्ही तुम्हाला उचलून घेऊन जाऊ, शेती आणि तुमच्या घराचा ताबा घेऊ अशी धमकी दिली आम्हाला. घरामध्ये त्यानंतर 25 लोक आणून बसू, घरामध्ये 25 लोक आणून बसू आणि तुमचा व्यवहार कसा होत नाही हे बघू. आणि तुम्ही म्हणलं की इथे लगेच अवैध प्लॉटिंग पण केली होती, यामध्ये दरम्यान त्यांनी अवैध प्लॉटिंग पण केलेली होती. आम्हाला न कल्पना देता तुम्ही काढून टाकलेली. ती प्लॉटिंग आम्ही काढून टाकली. सध्या तुमच्या सध्या ताब्यात आहे जमीन. आमच्या ताब्यात जमीन आहे आणि मी सध्या सोयाबीन त्याच्यात लावलेलं आहे. तरी पण त्यांचे पैसे घेऊन जायची तयारी नाही, म्हणून मी रीतसर अर्ज पोलीस स्टेशनला दिलेला आहे. तुमची शेवटची काय मागणी आहे? शेवटची मागणी म्हणजे प्रशासनाने ह्याच्यात विशेष लक्ष घालून मला न्याय द्यावा. यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाकडे लातूर जिल्हा येथे पण अर्ज दिलेला होता आणि माझी जमीन सदरील धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, तर धाराशिव SP ऑफिसमध्ये पण या संदर्भात अर्ज दिलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही आणि आम्हाला लोकल राजकीय नेते तसेच त्यांचे काही कार्यकर्ते आणि त्या गुंडामार्फत आम्हाला परेशान करण्यात येत आहे. बरोबर. अवैध तस्करी, गोमांस तस्करी करणारे ते कसंही आहेत थोडीशी, अशा लोकांना पोलीस मदत करताय. शेतकऱ्यांची फसवणूक झाली तिथे मदत होत नाही, काय वाटतं, काय सांगता? अल्पसंख्याक ब्राह्मण समाजातील हे कुटुंब आहे, परंतु ह्या कुटुंबाने जो जमिनीचा व्यवहार केलेला आहे तो व्यवहार एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीबरोबर केलेला होता, परंतु हा व्यवहार चुकीचा आहे. चुकीचा म्हणजे काय, चेक बाउन्स होणं हे प्रकार वगैरे आहे, हा वेगळ्या प्रकारचा झाला आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे, जे 50 लाख रुपये अनलिगली टाकलेले आहेत त्यांनी त्यांच्या अकाउंटला, त्याच्यामध्ये ह्या कुटुंबाला फसवण्याचा कुठंतरी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी कब्जा करणं, उचलून नेणं हा जो प्रकार चालू आहे, हा प्रकार त्यांच्या ज्ञान द्या. बिलकुल. तो शेतकरी पीडित शेतकरी परिवारांचं असं म्हणणं आहे की हा जमीन ते कुरेशी फसवणूक केलेली आहे. ते बघायचे कत्लखाना पण खोलू शकतो, आमची जमीनवर आम्ही कत्लखाना खोलू देणार नाही, आमची जमीन आहेत, आमच्या ताब्यात आहे. प्रशासनाची विनंती आहे की ते त्या जिहादी कसाईवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावे. BM राठोड, सुदर्शन मराठी, धाराशिव, महाराष्ट्र.